माझी दुनिया PVB या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात, नवीन दिवसाची सुरुवात आता आपण करणार आहोत। तर या पाठीमागच्या व्लॉगमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, क्लासमध्ये पाहिलेलं आहे सिंगल चेन स्टिच, डबल चेन स्टिच, ट्रिपल चेन स्टिच, झिगझॅग स्टिच पाहिलेली आहे। नंतर हे वेगवेगळे आकार काढून आपण चेन स्टिचची प्रॅक्टिस केलेली आहे। तसंच ह्या फुलाचं पण आपण प्रॅक्टिस केलं होतं, याच्यामध्ये चेन स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं आहे। नंतर हे चौकोन या पद्धतीने काढून चेन स्टिचचं प्रॅक्टिस केलेलं आहे। आणि ही आपली आहे झिगझॅग स्टिच। आणि आपण आज काय पाहणार आहोत, तर या झिगझॅग स्टिचचं याच्यामध्ये प्रॅक्टिस करायलाच आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कटवर्क करणार आहोत। तर आपला आरीवर्कचा आज 6वा क्लास आहे। तर आपण झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस करणार आहोत। पहिल्या क्लासमध्ये आपण आहे ना, स्टँड कसं जोडायचं, रिंग कशी टाईट करायची, किंवा रिंगमध्ये कपडा कसा टाईट करायचा, धागा कसा पकडायचा, हे सर्व अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। तुम्हाला जर हवे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर कोणतेही अडचण असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता। तर आज आपण झिगझॅगची स्टिच आहे ना, त्या झिगझॅग स्टिचचं प्रॅक्टिस करणार आहोत। त्यासाठी इथं या पद्धतीनं धाग्याचा जरी थ्रेड आहे, हा जरीचा धागा आहे, आणि याची गाठ मारून घ्यायची। तर गाठ कशी मारायची धाग्याची याचाही व्हिडिओ अगोदर आपण अपलोड केलेला आहे। पहिला जो व्हिडिओ आहे क्लासचा, त्याच्यामध्ये गाठ कशी मारायची हे सांगितलेलं आहे। तुम्हाला जर समजलं नसेल तर, आता समजलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय। तर आता आपण करूया झिगझॅग स्टिचची प्रॅक्टिस। त्यासाठी काय करायचं, अगोदर हे जे आपण आकृती काढलेली आहे ना, म्हणजे हे चौकोन काढलेले आहेत, नंतर हे अशा तिरक्या वगैरे रेषा काढलेल्या आहेत ना, त्याला अगोदर सिंगल चेन स्टिच देऊन घ्यायची, आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला झिगझॅग स्टिच द्यायची। तर अगोदर चेन स्टिच घेऊया। तर अशा पद्धतीनं चेन स्टिच पूर्ण त्याला द्यायची आपल्याला। तर झिगझॅग स्टिचचा वापर आपण कटवर्कमध्ये करतोय। आता काय साड्या पण कटवर्क डिझाईनचे यायला लागलेत बघा। त्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, आता तर नवी ट्रेंडिंग जी साडी आली ना कटवर्कची, त्याच्यामध्ये बॉर्डरला जे आपलं हे ना आरीवर्कचे मणी आणि पाईपचा यूज केलेला आहे, शुगर बीट आणि पाईपचा यूज करून ना त्याची बॉर्डर केलेली आहे। छान वाटते त्या साड्या। तर त्या साडीमध्ये काय केलेलं आहे, आरीवर्कचं लेस बनवलेले, लेस ती साडीला लावलेली आहे। या कटवर्कचा आपण वापर करून वेगवेगळे पॅचेस बनवू शकतोय। नंतर ना जे आपण ह्याला ब्लाऊजला नेट वगैरे लावतो ना, आता बघा ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्यातला काय करतात, नेट जॉईंट करतात, आणि नेटवरती नाव लिहिलं जातं, आई वगैरे, नंतर ना मुलीचं, छोट्या मुलींचं ते नाव लिहितात ना। तर त्यासाठी हे आपल्याला झिगझॅग स्टिचचा वापर करावा लागतो। झिगझॅग स्टिच जर वापरली ना, तर नेट ही जे आपलं ब्लाऊजचा कपडा असतोय ना त्याच्यापासून निसटलं जात नाही, त्यासाठी ही झिगझॅगचा स्टिचचा वापर केला जातोय।
तर याच्यामध्ये नाजूक जी चेन स्टिच देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला डोळ्याला दिसायला पण जेव्हा आपण कटवर्क करेल ना याच्यावरती तर ते छान दिसेल. मग जेव्हा आपण फास्ट करतो ना चेन स्टिचचं काम तेव्हा थोडंसं जपून करायचं. काही वेळेस काय होतं, आपल्या सुईचा टोक आहे ना बोटामध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळं थोडं सावकाशीच करायचं. म्हणजे आपल्या हाताची खालच्या काळजी घेऊन कोणतं पण काम करायचं. ह्या सुईचं डोकं या पद्धतीने असल्यामुळं ना ही सुई म्हणजे जर आपल्या हातातनं ना पायाला जर घुसली ना तर काढताना खूप त्रास होतो. कारण माझा अनुभव आलेला आहे, सुई घुसल्यामुळं ना काढताना खूप त्रास होतोय. हे कारण याचं टोक हे उलटा असल्यामुळं जसं आपला बोराटीचा काटा असतोय ना तर त्या पद्धतीने ही सुई घुसते. दुसरी सुई आपली जी आहे साधी ती घुसली का लगेच निघते, पण ही सुई लगेच निघत नाही. त्यामुळं जपून स्टिच द्या. जरी फास्ट केलं तरी आपल्या बोटाची काळजी घेऊनच स्टिच देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर मी शिकवलेलं समजत असेल तर आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल ना ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण दररोज एक व्लॉग टाकतोय, म्हणजे क्लासचा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ हा आपला 1 वाजता दुपारी 1 वाजता 1 ते 2च्या दरम्यान अपलोड केला जातोय. तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर ती मिळेल. कसं होतंय, दुपारी सर्वच आपल्या कारण याच वेळात आपण वेगवेगळे जे काही आपल्याला शिकायचं आहे म्हणा किंवा घरातील कामं असतील, फ्री असल्यावरती जे आपण करतो ना ते 1 ते 4 या दरम्यानच आपल्याला टाईम भेटतो. त्यामुळे मी या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करत आहे. तुम्हाला टाईम भेटेलच या टायमिंगला, तर तुम्ही जरूर पाहत जावा हा व्हिडिओ आपला क्लासचा. आणि आरीवर्कचा प्रॅक्टिस पण करत जावा. जेवढं प्रॅक्टिस करताल नाही, आज व्हिडिओ बघणार आणि नंतरनं जर तुम्ही स्टार्टिंग केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ नंतर पाहावा लागणार आहे. त्यामुळं बघत तुम्ही प्रॅक्टिस पण करा. तर आता आपली इथे एंड नॉट दिलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, या आडव्या लाईन आहेत त्या अगोदर ती चेन स्टिच घेऊया. तर आता इथं पाऊस चालू असल्यामुळे थोडा आवाज येतोय बाजूचा, तर थोडासा तो इग्नोर करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामध्ये माझाही नाईलाज आहे.
अशा पद्धतीनं ही आपली पहिली लाईन आपण चेन स्टिचची दिली. इथं आपण काय करायचं आता गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे एंड नॉट द्यायचे. नंतर इथून घ्यायचं ह्या साईडला, इथं एंड नॉट देऊया. नंतर ना स्टिच. स्टार्टिंगला काय होतं माहिती काय, काय काय जणींना फक्त ह्या साईडूनच स्टिच करायला जमते आणि इकडून स्टिच करायला जमत नाही. त्यामुळे त्या काय करतात की इथं कट करणार धागा आणि नंतर ना मग इथून गाठ देऊन नंतर ना करतात. स्टार्टिंगला ठीक आहे, 1-2 लाईन देताना आहे, पण जर तुम्हाला पुढं जर तशीच सवय लावून घ्यायची नसेल किंवा आपलं काम फास्ट होण्यासाठी कोणत्याही पद्धतीने आपल्याला आलं पाहिजे, त्यामुळं ह्या साईडून पण जरी स्टार्टिंगला हळूहळू आलं ह्या साईडून घेताना, तरी पण तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना त्यावेळेस तुम्हाला दोन्ही साईडून छान जमेल. आणि येतच नाही म्हणून जर ह्याच साईडनं करत गेलं तर तुमचाच टाईम जाणार आहे त्यामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा टाईम गेलेला चांगला, पण नंतर ना जेव्हा आपण वर्क करणार आहोत मण्याचं वगैरे, त्यावेळेस आपल्याला कोणत्याही साईडून यायला पाहिजे. त्यासाठी आता कष्ट घेतलं तर आपल्याला पुढं उपयोगी पडेल. तर इथं आता काय करायचं आपल्याला एंड नॉट द्यायचे आणि धागा खेचल्यामुळं काय गेले, आपली गाठ आहे ती आतमध्ये गेलेली आहे. तर याच्यानंतर आपण ही लाईन घेणार आहोत आणि या लाईनला चेन स्टिच द्यायची. अगोदर ती एंड नॉट तेवढी द्यायला विसरायची नाही. शेवटची गाठ आहे ती जर आपण धागामधून इकडे घेणार असेल त्यावेळेस. बरोबर रेषेवरती जर तुम्ही जे आखलेलं आहे त्याच्यावरती जर सुई घुसवली ना तर आपली लाईन बरोबर होती, वाकडी तिकडे वगैरे काहीच जात नाही. जर तुम्हाला हाताने नसेल जमत तर त्यावेळेस तुम्ही पट्टी आणि पेन्सिलचा वापर करा. आता आपल्याला काय करायचं आहे, एंड नॉट द्यायचं किंवा ही लाईन आहे ती इथं जॉईंट होते, त्यामुळे या लाईनला पण आपण सरळ चेन स्टिच करत गेलं तर चालतंय. तर आता आपण तसंच करूया. तर इथं आपलं जे टोक आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी चेन स्टिच द्यायची आणि त्यानंतर ना क्रॉसमध्ये जायचं. आता काय करायचं आहे, ह्यालाच ही लाईन अटॅच आहे त्यामुळं अशीच चेन स्टिच द्यायची. एंड नॉट नाही द्यायची आणि धागा पण कट करायची गरज नाही आपल्याला. आता
स्टिच या पद्धतीनं देत यायचं. तर इथं आपल्याला ह्या साईडला पण एक लाईन आहे आणि इकडे पण एक लाईन आहे. तर आपण काय करणार आहोत, इकडची लाईन करूया कंप्लीट आणि त्याच्यानंतर ना मग तसेच ह्या साईडला येऊया. आता तुम्ही म्हणाल इथं गॅप पडलाय, पण आपण जेव्हा ही लाईन करेल ना त्यावेळेस ती गॅप भरून निघेल इकडे जाताना. नंतर ना ही लाईन, नंतर ही लाईन पण करून घेऊ आपण. इथंच गाठ देऊया अगोदर ती. गाठ न बसल्यामुळे चेन स्टिच उसवले. तर या पद्धतीने इथं गाठ द्यायची एन नॉट आणि त्याच्यानंतर ना इथून आपला धागा घ्यायचा, ती या पद्धतीनं इकडून असं चेन स्टिच देत यायचं. छोटी स्टिच द्यायची, त्यानंतर ना या साईडला घेऊन स्टिच देत यायचं. इथं आल्यावरती एन नॉट म्हणजे शेवटची जी आपली गाठ आहे ती द्यायची. त्याच्यानंतर इथून इथं पण एन नॉट द्यायची अगोदर ती आणि नंतर ना सिंगल चेन स्टिच. तर या पद्धतीने असं स्टिच देत यायचं. अगोदरची स्टिच आहे ना इथं जर आडवी आली तर काय करायचं, इथं छोटी स्टिच घ्यायची आणि नंतर ना त्याच्यानंतरची एक स्टिच घ्यायची.
आणि इथं एंड नॉट द्यायचे. तर इथं आपण एंड नॉट दिलेले आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तर इथून आपण स्टार्टिंग करूया. नाहीतर ह्या साईडून पण केलं तरी पण चालेल, तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं त्या साईडून स्टार्टिंग करा. पण तिथं स्टार्टिंगला काय करा, एंड नॉट द्या. म्हणजे आपण का एंड नॉट देतोय इथं स्टार्टिंगला, कारण आपण खाली धाग्याला गाठ नाही मारलेली, त्यामुळे इथं एंड नॉट दिलं. आणि नंतर जर खालून धागा कट झाला किंवा आपण कटिंग केला तर जी आपण केलेली शिलाई आहे ना ते उसवत नाही, त्यासाठी आपण एंड नॉट देतोय. जिथं एंड नॉट दिले तिथूनच सुई ती करायची आणि नंतर ना चेन स्टिच. इथून नंतर ना टर्न घ्यायचा. लास्टला एंड नॉट. एंड नॉट बसल्यावरती धागा खालच्या साईडला ओढून घ्यायचा, म्हणजे गाठ खालच्या साईडला जाते. आता नंतर फक्त आपलं हे राहिलंय चेन स्टिचचं, ते पण करून घेऊया. चेन स्टिच एंड नॉट द्यायच्या अगोदर ती. नंतर ना स्टिच. अशी एंड नॉट द्यायची की जेणेकरून आपण जेव्हा नंतर ना पाहतो त्यावेळेस असं समजलं पण नाही पाहिजे की तिथं आपण एंड नॉट दिले आणि तिथून स्टिच चालू केलेली. असं वाटायला पाहिजे की इथून स्टार्टिंग केलं आहे, पूर्ण सर्व केल्यावरतीच एंड नॉट दिलेली आहे. तर या पद्धतीने आपण जे हे आकृती काढली होती, ज्यामध्ये चौकोन वगैरे काढले आहेत आणि त्रिकोण, एका चौकोनामध्ये त्रिकोण, चौकोन, आयत सर्वच काढलेला आहे. तर त्याच्या आपण चेन स्टिच दिलेले आहे आता. आणि आपल्याला द्यायचे झिगझॅग स्टिच याच्यावरती. पण जर झिगझॅग स्टिच ह्याच व्लॉगमध्ये दिलं, ह्याच व्हिडिओमध्ये जर झिगझॅग स्टिचचं पण दिलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि त्यामुळं मी काय करणार आहे, ही चेन स्टिच दिलेला आहे आणि पुढच्या आपला जो व्हिडिओ अपलोड होईल ना त्याच्यामध्ये झिगझॅग स्टिच देते. तर आज तुम्हाला हे मी करून दाखवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. उद्या भेटूया. धन्यवाद.